न्याय क्रांती न्यूज, अन्यायाविरुद्ध आवाज। नमस्कार। राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज एक महत्त्वाची आढावा बैठक घेतली। नाशिकमधील TCS धर्मांतर प्रकरण असो किंवा ड्रग्जचा विळखा, या सर्व प्रकरणांमध्ये मुख्यमंत्र्यांनी पोलिसांना अत्यंत कडक निर्देश दिले आहेत। राज्यात गेल्या काही दिवसांमध्ये घडलेल्या गंभीर घटनांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ॲक्शन मोडमध्ये आलेत। आजच्या बैठकीत त्यांनी पोलीस महासंचालक आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना स्पष्ट शब्दात सुनावले आहे की गुन्हेगारांमध्ये कायद्याचा धाक निर्माण झालाच पाहिजे। जकीय दबाव किंवा कोणत्याही प्रभावाला बळी न पडता दोषींवर कठोर कारवाई करा। गुन्हेगार कितीही मोठा असला तरी त्याला सोडले जाणार नाही याची खात्री करा। धर्मांतर मॉड्यूलचा बिमोड, नाशिक TCS प्रकरणासारखी घटना गंभीर आहे, अशा प्रकारची धर्मांतराची संघटित मॉड्यूल्स शोधून काढा आणि त्यांचे मूळ उखडून काढा। गरज पडल्यास केंद्रीय संस्थांची मदत घेण्याचे निर्देश देण्यात आलेत। नेस्को ड्रग्ज प्रकरणाची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी राज्यातील ड्रग्ज तस्करांची फॉरवर्ड आणि बॅकवर्ड लिंक शोधून काढण्याचे आदेश दिलेत। तरुण पिढीला बर्बाद करणाऱ्या ड्रग्ज माफियांवर मोका अंतर्गत कारवाई करण्याचे संकेत दिलेत। महिलांची सुरक्षा सर्वोच्च, कॅप्टन अशोक खरात आणि परतवाडा सारख्या प्रकरणामध्ये पीडित महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी विशेष पथके नेमून जलद गतीने तपास करा। महिलांवरील अत्याचाराच्या प्रकरणात तपासात कोणतीही त्रुटी राहता कामा नये। अफवा पसरवणारे आणि आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांवर सायबर सेलद्वारे कडक लक्ष ठेवा आणि तातडीने ते कंटेंट हटवण्याचे आदेश दिलेत। विशेष म्हणजे अंमली पदार्थांच्या तस्करीत किंवा गुन्हेगारांना मदत करणाऱ्या पोलिसांची आता खैर नाही। कर्तव्यात कसूर करणाऱ्या 17 पोलिसांना बडतर्फ करून मुख्यमंत्र्यांनी खात्याअंतर्गत स्वच्छतेचाही संदेश दिला। थोडक्यात सांगायचं तर गुन्हेगारांना जेल आणि सर्वसामान्यांना सुरक्षा हे सूत्र घेऊन काम करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेत। आता या आदेशानंतर पोलीस प्रशासन किती वेगाने कारवाई करते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। प्रशांत काटे, संपादक, न्याय क्रांती न्यूज, पिंपरी चिंचवड, पुणे। आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।